काय तुमचेही वारंवार हात दुखत्यात, पाय दुखत्यात, गुडघे दुखत्यात, मान दुखती, सतत आपल्या शरीराचा कोणता ना कोणता भाग दुखतच राहतो? मग आज आपल्याला आपल्या घरगुती पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मालिश तेल बनवायचे। तर हे तेल आहे ना एकदम भारी बरं का। आणि ह्या तेलाने आपण मालिश केल्याच्या नंतर 10च मिनिटात आपल्या शरीराचा कोणताही भाग दुखू द्या 10च मिनिटात राहणार आहे बरं का। आणि एकदम सोपी पद्धत आहे तेल बनवायची बरं का। आता तुम्हाला माहिती आहे का, जे लोक घरी असतात त्यांचं सुद्धा शरीर घरातले कामं करून सतत काय ना काय, कारण की घरात बी सतत कामं असतात, सतत कामं करून सुद्धा त्यांचंही शरीर दुखत असतात। आणि काय काय पेशंट आजारी असतात बघा, आणि ते सतत झोपूनच असतात, कारण की त्यांना उठायला, बसायला, चालायला, फिरायला येत नसतं। आणि मग ते माणसं आहे ना 12 महिने 18 का दिवाणवर, सोफ्यावर किंवा कोणत्याही इतर जागी झोपून राहतात। आणि झोपून झोपून त्यांचं शरीर सुद्धा दुखायला चालू होतं। आणि उठल्याच्या नंतर ते माणूस सारखे म्हणत असतं, माझी मान दुखती, माझी पाटण दुखती, माझी कंबर दुखती, माझे पाय दुखतात। मग अशा वेळेस आपण काय करायचं, हे घरगुती पद्धतीचं तेल आपल्याला बनवून ठेवायचं। आणि कितीही दिवस बनवून ठेवल्याच्या नंतर ते चांगलंच राहतंय बरं का। हे तेल घरगुती पद्धतीने आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने बनवून ठेवायचं। आणि बनवून ठेवल्याच्या नंतर ज्यांचे पाठ, कंबर, मान कितीही दुखत असू द्या, आपल्याला त्यांनी मालिश करायची त्या तेलाने। आणि मालिश केल्याच्या नंतर 10च मिनिटात आपल्या शरीराचा कोणताही पार्ट दुखत असू द्या 10च मिनिटात राहणार आहे बरं का। आणि जे आजारी पेशंट असतील ना त्यांना तर हा लय उपयोगाचा ठरणार आहे बरं का, कारण की ते झोपून असल्यामुळे त्यांचं शरीर दुखत असतं। आणि ज्या टायमिंगला त्यांच्या शरीराची आपण मालिश करून ह्या तेलाने, त्यानंतर त्यांचं शरीर दुखायचं बंद होणार आहे। आणि आपल्या घरातले काय वयस्कर असतील माणसं त्यांच्यासाठी सुद्धा आपण हे तेल बनवून ठेवायचं, जेणेकरून वयस्कर माणसांचं सुद्धा बघा वय झाल्याच्या नंतर सतत काय ना काय दुखत असतं। आणि जे तरुण माणसं असतात ते सुद्धा काम करून त्यांचंही शरीर काय ना काय सतत दुखत असतं। मग हे तेल आपण घरात बनवून ठेवायचं। पायाच्या पिंटऱ्या दुखल्या का लगेच ह्या तेलाने मालिश करायचं, आपला हात दुखू द्या लगेच ह्या तेलाने मालिश करत द्या, आपली मान दुखू द्या लगेच ह्या तेलाने मालिश करायची, आणि आपली पाठ दुखू द्या लगेच ह्या तेलाने मालिश करायची, आपली कंबर दुखू द्या लगेच ह्या तेलाने मालिश करायची, आपले काही शरीरातला भाग दुखला तरी ह्या तेलाने लगेच मालिश करायची। तर चला एकदम सोप्या पद्धतीने तेल आपल्याला बनवायचंय, तर चला बघूया आपण हे तेल कसं बनवायचंय। तर आता आपण इथं एक सुंठचा तुकडा घेतलेला बरं का, आणि सुंठ आपण ह्याच्यात कुटून घेणार आहे, उकळीत कुटून घ्यायची, कारण की मिक्सरला सुंठ बारीक होणार नाही, त्यामुळं कुटणीत किंवा उकळीत असं आपल्याला सुंठ कुटून घ्यायची। आता ही सुंठ मोठी आहे म्हणून मी ह्याला 2 तुकडे करून घेते। आता आपल्याला एवढ्या सुंठीचा उपयोग करायचा आहे बरं का, हे बाकीचे ठेवून देऊ आणि हे ह्याच्यात बारीक कुटून घेऊया। सुंठ जाड असते त्यामुळे मिक्सरला बारीक होणारच नाही बरं का, त्यामुळे असं कुटून घ्या। आणि तुमच्याकडे जर कुटणी पण नसेल किंवा उकळी पण नसेल ना, तर काय करा माहिती आहे का, वरवटा पाटा असतो ना त्याच्यावर बारीक करा। आणि ते सुद्धा नसलं ना तर ह्याला एका कॅरी बॅग मध्ये असं सुंठ टाकायचा, आणि कोणत्याही जड वस्तूने किंवा दगडाने ह्याला बारीक करून घ्यायची, म्हणजे सुंठ पावडर कॅरी बॅग मध्ये बारीक होईल आणि इकडं तिकडं सांडणार पण नाही। तर ही आपली सुंठ पावडर बघा लगेच बारीक झालेली, अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची। आता बघा सुंठ पावडर बारीक केल्याच्या नंतर आहे ना ही अशी होत असती, हे असं केसर केसर असते, त्यामुळे हे अशी सुंठ पावडर होती। आणि ते आपल्याला अशी बारीक बारीक करून घ्यायचं सगळं। ह्याचं बघा धागे निघले होते नाही का त्या पद्धतीने। तर आपल्याला काय करायचंय, हे जर असं साईडला केले ना धागे हे, तर ह्यातनं पावडर पडत असते बरं का बाहेर, त्यामुळे आपल्याला हे कुटल्याच्या नंतर हे अशा पद्धतीने करायचं। आणि ह्याला आता हे जी सगळी बारीक पावडर झालेली बरं का, तर आता आपल्याला इथे एक मी पातेले घेतलेले आणि पातेल्यात आपण तेल घेतलेलं आहे बरं का। तर आता हे तेल कशाचं आहे हे बरेच जणांना ओळखू आलं असेल बरं का, आणि कोणाला ओळखू नसेल आलं तर मी सांगते, नंतर सांगते तुम्हाला हे तेल कशाचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपण एका पातेल्यात किंवा कढईत कोणत्याही भांड्यात आपल्याला तेल हे काढून घ्यायचे। आणि तेल काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आहे ना ह्याच्यात ओवा टाकायचा आहे। काय टाकायचं आहे आपल्याला, ओवा।
आता इथे 1 चमचा ओवा घेतलेला आहे मी. आता हा 1 चमचा ओवा आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि तेल गार आहे बरं का, गरम नाही. नाही तर तुम्हाला वाटतं तेल गरम आहे का काय. फक्त आपल्या कोणत्याही भांड्यात तेल गारच घ्यायचे. आणि तेल गार घेऊन आपल्याला ह्याच्यात सामान टाकून घ्यायचं आहे अगोदर. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा इथं ओवा टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आहे ना मोहरी टाकायची. आता बघा, ओवा पण आपल्या किचन घरात असतोच आणि मोहरी पण आपल्या किचन घरात असते बरं का. सगळं घरातलं सामान आहे. आणि ह्याचं तेल तर इतकं भारी होतं ना, मालिश केल्याच्या नंतर लगेच आपल्याला फरक जाणवायला चालू होतो. आता बघा, दुसऱ्यांदा आपण मोहरी घेतलेली. पहिले 1 चमचा आपण ओवा घेतला, दुसरा 1 चमचा आपण मोहरी घेतलेली. आणि मोहरी घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचंय, जी सुंठ आपण बारीक केलेली होती. आता हे बघा, आपल्याला सुंठाची पावडर फक्त अर्धा चमचा घ्यायची. त्यामुळं जे असं हे वरती निघलेलं आहे ना, हे साईडला आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे जी फक्त पावडर आपल्याला घ्यायची. आता आपल्याला अर्धा चमचा पावडर घ्यायची, एवढीच बस. आता शिल्लक राहिलेली आपण बाजूला ठेवून देऊया. आणि ही फक्त अर्धा चमचा सुंठ पावडर आपल्या ह्याच्यात टाकून घ्यायची. तर सुंठ पावडर बी आपण इथं टाकलेली. आता हे बघू शकताय तुम्ही, हे पण आपल्या किचन घरात असते बरं का. आणि हे आहे हिंग. तर हिंगाचा बी आपल्याला इथं उपयोग करायचा आहे. तर हिंग पण आपल्याला फक्त अर्धा चमचा टाकायचं आहे बरं का, जास्त नाही टाकायचं. अर्धा चमचा आपल्याला इथं हिंग टाकून घ्यायचे. तर बघा, आपण सुंठ पावडर जी घेतली होती ती पण अर्धा चमचा घेतली. आणि हिंग पावडर जी घेतली ना आपण, ती सुद्धा अर्धा चमचा घेतलेली. तर हे पण आपल्याला ह्याच्यात टाकायचंय. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण तेल गारच घेतलेलं होतं. आणि हे सगळं सामान आता आपण ह्याच्यात टाकलेले. आता ह्याला आपल्याला गरम करायचे. तर चला आपण ह्या तेलाला गरम करूया. तर आता आपण गॅस पाशी आलोत आणि आपल्याला गॅस चालू करून हे जे पातेलं होतं ना, ते आता आपल्याला ह्यात ठेवायचे. तर बघा, आपण गॅस सध्या तरी फास्ट ठेवलेला आहे, जोपर्यंत ते तेल गरम होत नाही. आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला बारीक गॅसवर हे मिश्रण चांगलं ह्याच्यात करपू द्यायचे. तर बघा, लगेच उकळी फुटलेली. आता हे जे तेल मी बनवलेलं आहे ना, हे 2 टायमाचं तेल बनवलेलं आहे. असंच आपण घरात तेल बनवून ठेवलं तरी चालतंय. आता माझ्याकडे शिल्लक भरपूर आहे तेल, त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्यासाठी 2च टायमाचं तेल इथं दाखवायला लागलेले. आपण एकदाच पावशेर किंवा अर्धा किलो जर तेल घेतलं हे, आणि हे मिश्रण असंच तयार करून ठेवल्याच्या नंतर आहे ना, कधी पण आपण वापरू शकतो ह्याला. तर आता आपण गॅस बारीक करून घेऊया. आपण फास्ट गॅस ठेवलेला, आता आपण गॅस बारीक केलेला आहे. एकदम बारीक करायचा आपल्याला गॅस. आता बघा, त्यातलं सामान एकदम तडतडायला लागलाय. जे मोहरी आपण त्यात टाकलेलं आणि जे ओवा टाकलेला तो चांगला तडतडायला लागलेला आहे, त्यामुळे त्याचा आवाज पण येतोय. आता हे मिश्रण सगळं आपण करपलं ना, त्याच्यानंतरच आपण गॅस बंद करून तेल उतरून घ्यायचंय. अगोदर त्याला चांगलं भाजू द्या. तर आता बघा, सगळं मिश्रण आहे ना हे करपलेलं आहे. तर हे साधारणतः आपल्याला फक्त 7-8 मिनिटं लागलेलं बरं का. 7 ते 8 मिनिटात आपलं हे तेल तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता ह्या पातेल्याला आहे ना आपण खाली ठेवूया, कारण की गॅस आपला गरम असतो, त्यामुळं पातेलं त्याच्यावर ठेवलं ना तर तेल लगेच गार होत नाही. त्यामुळं पातेलं खाली ठेवलंय. आता ह्या तेलाला गार होऊ द्यायचंय. आणि गार झाल्याच्या नंतर, हे तेल गार झाल्याच्या नंतर बरं का, हे कसं वापरायचे ते पण आपल्याला इथं बघायचंय. कोणत्या टायमाला वापरायचंय, कसं वापरायचंय, हे सगळं मी तुम्हाला इथं सांगणार आहे. हे तेल गार झाल्याच्या नंतर ज्या टायमिंगला आपल्याला तेल एखाद्या डब्यात ठेवायचंय ना, त्या टायमिंगला आपल्याला ह्यात एक वस्तू टाकून ठेवायची. आणि ती वस्तू काय आहे ते आपल्याला बघायचंय बरं का. आता आपण तेल आहे ना ह्या चाळणीने हे काढून घेऊया. आता हे मिश्रण बघा तुम्ही, चाळणीत राहिले तसंच. आता ह्याचा उपयोग नाही आपल्याला काय, फक्त तेलाचाच वापर करायचा आहे. आता तुम्हाला मी सांगितलेलं की तेल आपल्याला गार झाल्याच्या नंतर ह्याच्यात आपल्याला एक वस्तू टाकायची. आणि ती वस्तू काय ते तुम्हाला मी सांगते. तर आपल्याला लसूण घ्यायचं आहे बरं का इथं. आणि हा लसूण तळून घ्यायचा नाही, फक्त कच्चा लसूण घ्यायचा आहे.
ह्या लसणाला काहीच करायचं नाही बरं का, म्हणजे ह्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही किंवा कुटणीत सुद्धा बारीक करायचं नाही आपल्याला. फक्त हा लसूण अख्खाच घ्यायचा आहे आणि आपल्याला फक्त हे जे 2 तुकडे करायचे. आता हाताने करा किंवा चाकूने करा, फक्त असे लसणाचे प्रत्येक लसणाचे 2 तुकडे करायचे. आता 4च लसूण घेतले बरं का आपण इथं, आणि त्याचे 2-2 तुकडे करून आपल्याला ह्या तेलात टाकून घ्यायचंय. आणि काय करायचं माहिती का, हे तेल असं बनवल्याच्या नंतर आपण एका डब्यात ठेवायचं. आता मी तुम्हाला वाटीत काढून दाखवलंय, पण हे असंच उघडत ठेवायचं नाही, त्याला एखाद्या डब्यात ठेवायचं आणि हवा बंद डब्यात ठेवून ह्या तेलाला त्यात लसणाचे तुकडे टाकायचे आणि हे लसणाचे तुकडे ह्याच्यात ठेवायचे कायमस्वरूपी, म्हणजे जवळ तेल संपत नाही तोपर्यंत हा लसूण ह्या तेलामध्येच असाच राहिला पाहिजे. त्यामुळे आपण ह्याला तळून घेतलेलं नाहीये, काही नाही, कच्चा लसूण आपण ह्याच्यात टाकलेले. फक्त 4 लसणाच्या कुड्या आपण घेतलेल्या आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केले. फक्त एका लसणाचे 2 तुकडे करायचे आपल्याला आणि ह्या तेलात टाकायचे. आता हे तेल आपल्याला असंच ठेवून द्यायचं एखाद्या बरणीत. आता ह्याची मालिश कशी करायची ते मी तुम्हाला सांगते ह्या तेलाने. आता मी सांगितलं की ह्या तेलाने मालिश कशी करायची ते तुम्हाला सांगते. तर ज्या टाइमला आपलं शरीर दुखणं, आता ह्याला टाइम टेबल नाही बरं का, की दुपारीच लावा किंवा संध्याकाळीच लावा असं काही नाही, किंवा सकाळीच लावा असं काही नाही. ज्या टायमिंगला आपल्या शरीराचा कोणताही भाग दुखू द्या, कोणताही म्हणजे कोणता, म्हणजे आपले हात दुखू द्या, पाय दुखू द्या, मान दुखू द्या, कंबर दुखू द्या, पाठण दुखू द्या, आपला मनका दुखू द्या, काही दुखू द्या आपल्या शरीराचा भाग, आपल्याला कोणत्याही टायमिंगला दुखायला चालू झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला ह्या तेलाने मालिश करून घ्यायची बरं का. आता ही मालिश आपल्याला एकदम घसा चोळायचं नाही बरं का, एकदम हलक्या हाताने मालिश करायची, एकदम हलक्या हाताने मालिश करायची. आणि मालिश फक्त आपल्याला 5 मिनिटं करायची. मालिश 5 मिनिटं चांगली करून घ्यायची. जी पण आपले हात पाय दुखत असतील त्याच्यावर 5 मिनिटं मालिश करा आणि तसंच ठेवा. आता हे पुसायचं पिसायचं नाही बरं का, म्हणजे असं थोड्या वेळाने पुसायचं का अर्धा तासाने की धुवून काढायचं असं काही नाही. ते तेल तसंच ठेवायचं. मग हा सकाळी तेल लावा किंवा संध्याकाळी लावा किंवा दुपारी लावा, कोणत्याही टायमिंगला तुम्ही तेल लावलं ना तरी सुद्धा हे तेल आपल्याला तसंच ठेवायचं, अंगावर मुरू द्यायचं. त्याला आपण पुसून काढायचं नाही, धुवून काढायचं नाही, काही नाही. तसंच आपल्या अंगावर हे तेल ठेवू द्यायचं. जोपर्यंत आपलं मुरतंय अंगात तोपर्यंत राहू द्यायचं, त्याला काहीच करायचं नाही तेलाला बरं का. तसंच ठेवायचं आणि 10च मिनिटात तुम्हाला ह्याचा लगेच 100% फरक पडणार आहे बरं का. 10च मिनिटात तुमचे कोणतेही पार्ट दुखू द्या शरीराचे, लगेच 10 मिनिटात दुखायचे राहणार आहेत बरं का. आता हे तेल कशाचं होतं ना ते मी तुम्हाला सांगते. तर हे तेल आपण राईचं घेतलेलं. कशाचं? राईचं. तर बरेच आपल्या बहिणी भाऊ आहेत त्यांना राईचं तेल कळत नाही बरं का. तर मोहरीचं तेल असतं बरं का, आणि बरेच जणांना कळतं. पण आता तुम्ही म्हणता की आता आम्हाला माहिती राईचं तेल म्हणजे कशाचं, आता बरेच जणांना माहित नसतं. तर हे राईचं तेल आहे ना, हे मोहरीचं तेल आहे. आणि हे मोहरीचं तेल आपल्याला कोणत्याही मेडिकलमध्ये मार्केटमध्ये सहजच भेटलेलं असतं बरं का. त्यामुळे आणि कोण तर जेवणात दररोजच्या जेवणात सुद्धा हे तेल खातं. मोहरीचं तेल म्हणजे राईचं तेल रोजच्या जीवनात आपण जे जेवण बनवत असतो 3 टाइम त्यात सुद्धा हजारदा उपयोग केलेला असतो. म्हणजे राईच्या तेलात जेवण बनवलं जातं. असं हे तेल गुणकारी आहे बरं का. त्यामुळं राईचं तेल आपल्याला हे तर घ्यायचंय. तर बहिणींनो आणि भावांनो, हे जे मालिश तेल मी बनवलंय आपल्या शरीराचा कोणताही पार्ट दुखून द्या, ह्याच्यावर आपल्या पूर्ण शरीराच्या बॉडीचं जे तेल मसाज तेल दाखवलंय, जे मालिश तेल दाखवलंय, हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.